स्टार 24 फास्ट न्यूजच्या मी उद्योजिका या खास सत्रात आज आपण भेटणार आहोत प्रयास लर्निंग अँड थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रनच्या संचालिका सौ रोहिणी वाघ यांना। अनेक वर्षापासून रोहिणी वाघ या माध्यमातून मुलांसाठी काम करताय। आजपर्यंत त्यांनी अनेक मुलांच्या त्यांच्या या थेरपीतून चांगलं करीत नव्हे सर्व पालकांना या मुलांना जो फरक पडलाय त्यातून समाधानी केलंय आणि या सर्व माध्यमातून अनेक विद्यार्थी आज मोठ्या शाळेमध्ये शिक्षणही घेत आहेत। त्याचा वेगळा नावलौकिक देखील आहे। अशा असंख्य प्रकारच्या गोष्टी आणि कर्तृत्व त्यांनी त्यांच्या या प्रयासच्या माध्यमातून केलंय। चला तर मग आज आपण भेटूया प्रयास लर्निंग अँड थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रनच्या संचालिका सौ रोहिणी वाघ यांना। नमस्कार, मी सूरज चव्हाण। आपण बघत आहात स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक। मी उद्योजक या क्षेत्रामध्ये आपण विविध महिलांशी गप्पा मारत असतो, संवाद साधत असतो आणि त्या या क्षेत्रामध्ये काम करतात त्याबद्दल माहिती जाणून घेऊन आपल्या समोर ते मांडत असतो। खरं तर काही महिलांचं कर्तृत्व हे असं असतं की त्या स्वतःसाठी न जगता किंवा स्वतःच्या परिवाराचा विचार न करता मला समाजासाठी काय देता येईल किंवा सामाजिक दायित्व जे असतं ते मला कसं पार पडता येईल यासाठी त्या झटत असतात आणि त्यापैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रयास। खरं तर नाशिककरांना नवे नवे तर संपूर्ण भारतामध्ये या प्रयासच्या माध्यमातून काम चालतं। लर्निंग आणि थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन फक्त मुलांसाठी जर बघायला गेलं तर हे प्रयास काम करत असते आणि त्याच्या ज्या फाउंडर आहेत, डिरेक्टर आहेत रोहिणी वाघ मॅम। आज आपण त्यांच्याकडे आलो, त्यांच्याकडनं या सगळ्या संवादातनं जर बघायला गेलं तर हे काम कसं चालतं, कशी सुरुवात झाली हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मॅम या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत। नमस्कार। प्रेक्षकांसाठी आपला परिचय आणि थोडक्यात माहिती। मी रोहिणी वाघ, मी फाउंडर डायरेक्टर आहे प्रयास लर्निंग अँड थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन नाशिकची। कुसुमुदिनी फाउंडेशन या नावाने NGO रजिस्टर आहे। प्रयास हे अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर आहे, म्हणजे 6 महिन्यापासूनचं बाळ ते 18 वर्षापर्यंतच्या सगळ्या डिसॅबिलिटी आणि डिसऑर्डर्स ज्या असतात चिल्ड्रन्सच्या त्याच्यावर आम्ही काम करत असतो। हे मल्टीडिसिप्लिनरी टीम आहे आमची 14 जणांची। त्याच्यामध्ये वेगवेगळे थेरपिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, जसे फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, सायकोलॉजिकल असेसमेंट्स, बिहेवियर थेरपी, स्पेशल एज्युकेटर्स आणि प्री स्कूल टीचर्स। म्हणजे मूल एकदा आमच्याकडे आलं का त्याच्यावर थेरपीने उपचार केले जातात आणि साधारण 1-1.5 वर्ष 2 वर्षाच्या कालावधीत ही मुलं स्वतःचं करू शकतात, बोलू शकतात, त्यांची डेव्हलपमेंट होते आणि त्यानंतर नॉर्मल स्कूलला आपण त्यांची ॲडमिशन्स करत असतो। त्यांच्या ॲबिलिटीनुसार त्यांच्या डेव्हलपमेंट्स या ठरत असतात। आपण संवादाकडे पुढे वळणारच आहोत। तत्पूर्वी प्रयास हे नाव मॅम कशी संकल्पना सुचली आपल्याला? प्रयास म्हणजे कोशिश करने वाले की हार नहीं होती। तर हा प्रयासच आहे की मुलं पुढे गेले पाहिजेत, ते स्वावलंबी झाले पाहिजेत आणि त्यांनी काहीतरी केलं पाहिजे आयुष्यात, म्हणून प्रयास नाव ठरवलं। आणि कुसुमुदिनी फाउंडेशनचं पण एक आहे की कुसुम माझ्या सासूबाईंचं नाव आहे आणि कुमुदिनी आईचं नाव आहे। तर दोघी देणं लागतात। आईने मला शिकवलं, संस्कार केले आणि सासूबाईंनी सहकार्य केलं, त्याच्यामुळे मी लग्नानंतर शिक्षण घेऊ शकले आणि आज प्रयास एवढं 10-12 तासाचं आमचं शेड्यूल असतं रोजचं आणि ते चालवते ते त्यांच्या सहकार्यानेच, म्हणून कुसुमुदिनी फाउंडेशन। बरं, आपली या प्रयासची स्थापना कधी झाली आणि कसा प्रतिसाद सुरुवातीला आणि त्याच्यातले अनुभव काय सांगाल? मी नॉर्मल स्कूलला टीचर होते, जळगावला होतो आम्ही तेव्हा, प्रतिभा माध्यमिक विद्यालय जळगाव, इथे मी हायस्कूलला शिकवत होते 5वी ते 10वी। माझं तेव्हा BEd झालं होतं, नॉर्मल मुलांसाठीचं जे BEd असतं ना ते केलं होतं मी। आणि मग त्याच्यानंतर तिथे 2001ला वसंत फुरके जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हा एक संकल्पना होती की कच्चा वर्ग पक्का वर्ग अशी। तर 45 स्टुडंट्स त्या शाळेची होती की ज्यांना रीडिंग रायटिंगचे प्रॉब्लेम्स होते। तर मला शाळेच्या मुख्याध्यापकांनी तो जो प्रोजेक्ट आहे तो दिला होता हँडल करायला आणि मग त्या मुलांवर काम करताना असं होत होतं की काही मुलांना येत आहे पण काही मुलांना अजिबातच येत नाही। मग ह्या मुलांच्या ब्रेनला काही प्रॉब्लेम्स आहे का? आपण सर्व मुलांना सगळं शिकवतो आहे आणि तरी या मुलांना का आयडेंटिफिकेशन पण नाही आहे, आई पण कळत नाही आहे किंवा नंबर्स कळत नाही आहे, त्यांचं थिंकिंग का लॅकिंग आहे।
आणि मग त्याच्यातूनच कळलं की अशा मुलांसाठी पण काही वेगळी एज्युकेशन पद्धती असते, शिक्षण पद्धती असतात, त्याला आपण स्पेशल एज्युकेशन म्हणतो. मग मी स्पेशल एज्युकेशनचा डिप्लोमा केला अहमदाबादमधून, पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोफेशनल डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन. आणि मग ह्या मुलांच्या समस्यांवर काम करायला सुरुवात केली. तर नंतर माझे मिस्टर गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, त्यांचं इथे ट्रान्सफर झालं. आणि मग नाशिकला आल्यानंतर माझ्याकडे 4-5 मुलं होते जे मी होम व्हिजिट करत होते, घरी जाऊन त्या मुलांना घेत होते, 1 to 1 घेत होते. आणि एका मुलाला एक असं घरोघरी मग मी माझा प्रवास सुरू झाला. आणि संस्था जी आहे ती 2013ला रजिस्टर झाली, कुसुमोदिनी फाउंडेशन. पण त्याच्या आधी 4-5 वर्ष होम व्हिजिट्सवर काम होतं 2009-10ला. आणि त्यानंतर मग एक 2011ला भारत विकास परिषदेचं एक थेरपी सेंटर होतं, ते इंडिपेंडेंटली मी चालवलं. तिथे माझ्याकडे एक 25 मुलं होती. आणि नंतर स्वतःचं मग एनजीओ फॉर्म केलं, कुसुमोदिनी फाउंडेशन 2013ला रजिस्टर झालं. आणि आज प्रयास. खरं तर प्रयास मागे पण एक मोठा प्रवास असतो आणि तो संघर्ष जर बघायला गेला तर सोपा नसतो, कारण ते सगळ्या मुलांना सांभाळणं किंवा त्यांना ते ट्रेनिंग देणं आणि त्याचा रिझल्ट त्या पालकांना देणं. कसे अनुभव आले या दरम्यान सगळे? कसं असतं की माझ्याकडे जेव्हा पालक येऊन बसतात त्यावेळेला त्या मुलामध्ये समस्या आहेत आणि काय ते निराशा एक असते की पालकांना ऍक्सेप्टन्स यायला वेळ लागत असतो की मला असं मूल झालंय आणि माझ्या मुलाला हा प्रॉब्लेम आहे. तो जो प्रवास असतो ना त्यांचा, तो खूप वेदनादायी असतो. निराशा असते एक त्याच्यामध्ये की मलाच का असं मूल झालंय. तर पालक आधी येतात त्यावेळेला त्यांचे डोळे भरलेले असतात, ते सांगतात की मॅडम असं असं आहे डायग्नोस. मग पेडियाट्रिकचं डायग्नोस असतं, न्यूरोलॉजिस्टचं डायग्नोस असतं. आणि मग एखादं मूल मान धरत नाही, पालथं पडत नाही, तिथून प्रवास असतो. किंवा आईला पण ओळखत नाही, ऑटिझमची न्यूरोडायव्हर्सिटीची जी मुलं असतात की ते आई आहे माझी आणि हे माझे पप्पा आहेत का बाबा आहेत, तर हे पण त्यांना कळत नसतं. मग ह्या मुलांना ते शिकवणं, त्यांना पेन्सिल पकडायला शिकवणं, त्यांना खायला शिकवणं, की त्यांनी स्वतःच्या हातांचा वापर करायला शिकवणं, त्यांना जंप मारायला शिकवणं, कपडे घालायला शिकवणं, ब्रश करायला. काही मुलं जेवण करत नसतात तर त्यांना जेवणाच्या सवयी लावणं, बिहेवियर दाखवत असतात, टँट्रम्स असतात की स्वतःला चावून घेणे, बोचकणे. तर मग त्या मुलांवर त्या पद्धतीने मग आमचा एक प्लॅन सुरू होतो आणि काम सुरू होतं. असं ऐकले की आतापर्यंत बऱ्याच मुलांना आपण ते त्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊन किंवा त्यांना लर्न करून आता चांगल्या पद्धतीने चांगल्या स्कूलमध्ये ते शिकतात. त्याबद्दल काय सांगतात? कसं असतं की माझा एक विश्वास आहे की ऑल चिल्ड्रन कॅन लर्न. मग मूल कोणत्या पण डिसॅबिलिटीचं असू द्या, डिसऑर्डर्स त्याच्यात असू द्या, पण त्याच्यावर जर आपण एक विशिष्ट पद्धतीने काम केलं तर ते मूल नक्कीच डेव्हलप होऊ शकतं. मग आम्ही काय करतो, आमच्या प्रोटोकॉल प्रमाणे आधी मूल आलं का त्याचं एक डायग्नोस असतं की काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यानुसार त्याचा थेरपी प्लॅन होतो. मग हळूहळू मुलामध्ये प्रगती दिसू लागते, अगदी पहिल्या महिन्यापासूनच प्रगती दिसते. आणि मग त्या मुलाला आम्ही शाळेला हँडओव्हर करतो की सामान्य शाळे आधी मूल आलं का त्याचं एक डायग्नोस असतं की काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यानुसार त्याचा थेरपी प्लॅन होतो. मग हळूहळू मुलामध्ये प्रगती दिसू लागते, अगदी पहिल्या महिन्यापासूनच प्रगती दिसते. आणि मग त्या मुलाला आम्ही शाळेला हँडओव्हर करतो की सामान्य शाळेमध्ये मग आम्ही सपोर्ट करतो पूर्ण. बऱ्याच नाशिकमधल्या शाळांचं अशी आमचं कोलॅबोरेशन आहे, टायप आहे. त्या शाळा पण आम्हाला खूप छान सपोर्ट करतात मुलांना. आणि मग त्या मुलाचा एक सामान्य शाळेमध्ये शिक्षण सुरू होतं आणि मग त्याचे जे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर इकडे प्रयासला काम असतं आणि पॅरलली त्याची शाळाही सुरू असते. आता अजिंक्य, आर्यावानी, गार्गी अशी बरीच मुलं आहेत की ते मुलांना प्रॉब्लेम्स होते, ते बोलत नव्हते किंवा बरेचसे टँट्रम्स दाखवत होते, पण शाळांनी त्यांना सपोर्ट केला. आणि आज ती मुलं कोणी 7वीत आहे, कोणी 8वीत आहे. आमचा यश बेल्ले म्हणून स्टुडंट आहे, तो सिन्नरला इंडिपेंडेंटली त्याची फॅक्टरी सांभाळतो, त्याच्या वडिलांना मदत करतो. अजिंक्यला आता 80% मिळाले. तो ICSE म्हणून 10वी पास केलं त्याने ICSE सिलेबसमधनं आणि आता तो 11वी सायन्सला आहे. तर अशा बऱ्याच सक्सेस स्टोरीज आहेत. कोणी 4थीत आहे, 2रीत आहे, 3रीत आहे. मूल बोलायला लागतं, आई म्हणतं आणि तो जो क्षण असतो ना तो अनबिलिव्हेबल असतो की माझ्या मुलाने मला आई म्हणून हाक मारली. कारण ती वाट बघत असते आई 4 वर्ष 5 वर्ष की हा कधी मला माझ्याकडे बघेल, मला रिस्पॉन्स करेल. तर असे अनेक सक्सेस स्टोरीज आहेत.
2-3 तुम्हाला सांगितल्या. खूप सारे मुलं आहेत आणि आतापर्यंत प्रयासला 750 मुलं चांगली झाली आहेत की जे नॉर्मल झोनमध्ये शिकत आहेत, काही जॉबला आहेत. आणि मुलं भेटत असतात, सांगत असतात मॅडम मी असं करतोय. एक आता आमचा यश आहे, तो ITI त्यांनी पास केलं. म्हणजे ह्या खूप आनंद असतो, हे समाधान असतं एक काम चांगलं केल्याचं. नक्कीच. काय होतं की बाबा पालक एकदा या ठिकाणी आले, तिथे ऍडमिशन झालं, तुमच्या हवाली केलं की पुढचं सगळं जर बघायला गेलं तर तुमचं काम अतिशय कठीण असतं. काय होतं की बऱ्याच वेळेस बाबा विकलांग असेल, अजून त्याला बरेच प्रॉब्लेम असतील, तुम्ही सगळे डायग्नोसिस वगैरे करतात आणि त्या पद्धतीने सगळं ट्रीटमेंट सुरू करतात. दिनचर्या कशी असते? कारण पालकांचं कर्तव्य इथे येऊन सोडून देणं, पण पुढचा सगळा प्रवास हा जर बघायला गेला, तुम्ही जरा स्टाफ झाला, अतिशय कठीण असतो. कशी दिनचर्या असते आणि मग तिथे आपल्याला त्या लोकांना ते सगळ्या त्या मुलांना अटेंड करून पुन्हा संध्याकाळपर्यंत त्यांच्या पालकांच्या हवाली केलं, कसं असतो मग हा सगळं? सकाळी 10ला सेंटर सुरू होतं, रात्री 9 पर्यंत असतं आणि 1-to-1 सेशन्स असतात. एका मुलाचं 1-1.5 तासाचं शेड्यूल असतं आमच्याकडे. आणि मग त्याच्यामध्ये त्याचे काय थेरपी ठरलेल्या आहेत, त्याचं काय डायग्नोस आहे, काय सेन्सरी प्रॉब्लेम्स आहेत, बिहेवियरल प्रॉब्लेम्स आहेत, कॉग्निटिव्ह ॲबिलिटी कशी आहे, त्याची लँग्वेज डेव्हलपमेंट कशी आहे, तो सिंगल वर्ड बोलतो का, मग त्याला वाक्यात शिकवावं लागेल, त्याला कॉम्प्रेन्शन शिकवावं लागेल, मग त्याचं नॅरेशन कसं आहे, मग तो रिस्पॉन्स कसे करतो आहे, हे सगळं बघावं लागतं. काही वेळेला मुलं सोशल नसतात की त्यांना कुठे कार्यक्रमात नेलं का अँझायटी दाखवतात, मग त्या सोशल स्किलवर काम करावं लागतं. मग ग्रुप थेरपी असते, म्हणजे गार्डनला नेतो आम्ही, मग मुलं सगळे एकत्र मस्त पोएम्स म्हणतील, मग आनंदाने सगळे खेळतील, हातात हात धरतील, एकमेकांचा हात पकडायची पण त्यांची मानसिकता नसते. मग हे सगळं आमचे एक एक कार्यक्रम चाललेले असतात. त्यानंतर सगळे फेस्टिवल्स जे आहेत ना ते आम्ही प्रयासला साजरे करतो, अगदी सगळे. मग त्याच्यात पण मुलांमध्ये काय होतं, खूप बदल होतात की सोशल स्किल वाढतात, त्यांना कळतं की आपण कसं करायचं आहे. जसं दिवाळी आहे, काही मुलांना ऑडिटरी प्रॉब्लेम असतात, ऑडिटरी अवॉइडिंग बिहेवियर असतं. मग ते मुलं मोठं फटाक्याचा आवाज आला, ड्रिल मशीनचा आवाज आला का रडतात, एन्झायटी असते ब्रेनला. मग त्या मुलांना हातात धरून आपण फटाके फोडायला करणार, ते आवाज त्यांना ऐकवणार. मग एक ती आनंददायी करतो आपण त्यांचा प्रवास की जेणेकरून त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट दिसायला लागेल. आणि वरती जे शेड्यूल असतं तर बरेचदा काय होतं, थेरपिस्टला मुलं बोचकतात, चावतात, खूप सारे डोकं उपटून घेतात, आरडाओरडा करतात. मग अशा मुलांना पण एक सांभाळून घ्यावं लागतं, कारण स्पेशल चाइल्डशी जेव्हा तुम्ही डील करता त्यावेळेला तुम्हाला ते मूल नक्कीच डेव्हलप होऊ शकतं. मग आम्ही काय करतो, आमच्या प्रोटोकॉल प्रमाणे आधी मूल आलं का त्याचं एक डायग्नोस असतं की काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यानुसार त्याचा थेरपी प्लॅन होतो. मग हळूहळू मुलामध्ये प्रगती दिसू लागते, अगदी पहिल्या महिन्यापासूनच प्रगती दिसते. आणि मग त्या मुलाला आम्ही शाळेला हँडओव्हर करतो की सामान्य शाळेमध्ये मग आम्ही सपोर्ट करतो पूर्ण. बऱ्याच नाशिकमधल्या शाळांचं अशी आमचं कोलॅबोरेशन आहे, टायप आहे. त्या शाळा पण आम्हाला खूप छान सपोर्ट करतात मुलांना. आणि मग त्या मुलाचा एक सामान्य शाळेमध्ये शिक्षण सुरू होतं आणि मग त्याचे जे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर इकडे प्रयासला काम असतं आणि पॅरलली त्याची शाळाही सुरू असते. आता अजिंक्य, आर्यावानी, गार्गी अशी बरीच मुलं आहेत की ते मुलांना प्रॉब्लेम्स होते, ते बोलत नव्हते किंवा बरेचसे टँट्रम्स दाखवत होते, पण शाळांनी त्यांना सपोर्ट केला आणि आज ती मुलं कोणी 7वीत आहे, कोणी 8वीत आहे. आमचा यश बेल्ले म्हणून स्टुडंट आहे, तो सिन्नरला इंडिपेंडेंटली त्याची फॅक्टरी सांभाळतो, त्याच्या वडिलांना मदत करतो. अजिंक्यला आता 80% मिळाले, तो ICSE म्हणून 10वी पास केलं त्याने ICSE सिलेबसमधनं आणि आता तो 11वी सायन्सला आहे. तर अशा बऱ्याच सक्सेस स्टोरीज आहेत. कोणी 4थीत आहे, 2रीत आहे, 3रीत आहे. मूल बोलायला लागतं, हा कधी माझ्याकडे बघेल, मला रिस्पॉन्स करेल. तर असे अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. 2-3 तुम्हाला सांगितल्या. खूप सारे मुलं आहेत आणि आतापर्यंत प्रयासला 750 मुलं चांगली झाली आहेत की जे नॉर्मल झोनमध्ये शिकत आहेत, काही जॉबला आहेत. आणि मुलं भेटत असतात, सांगत असतात मॅडम मी असं करतोय. एक आता आमचा यश आहे, तो ITI त्यांनी पास केलं. म्हणजे ह्या खूप आनंद असतो, हे समाधान असतं एक काम चांगलं केल्याचं. नक्कीच. काय होतं की बाबा पालक एकदा या ठिकाणी आले, तिथे ऍडमिशन झालं, तुमच्या हवाली केलं की पुढचं सगळं जर बघायला गेलं तर तुमचं काम अतिशय कठीण असतं. काय होतं की बऱ्याच वेळेस बाबा विकलांग असेल, अजून त्याला बरेच प्रॉब्लेम असतील, तुम्ही सगळे डायग्नोसिस वगैरे करतात आणि त्या पद्धतीने सगळं ट्रीटमेंट सुरू करतात. दिनचर्या कशी असते? कारण पालकांचं कर्तव्य इथे येऊन सोडून देणं, पण पुढचा सगळा प्रवास हा जर बघायला गेला, तुम्ही जरा स्टाफ झाला, अतिशय कठीण असतो. कशी दिनचर्या असते आणि मग
तिथे आपल्याला त्या लोकांना ते सगळ्या त्या मुलांना अटेंड करून पुन्हा संध्याकाळपर्यंत त्यांच्या पालकांच्या हवाली करणं कसं असतो मग हा सगळा? सकाळी 10ला सेंटर सुरू होतं, रात्री 9 पर्यंत असतं आणि 1 to 1 सेशन्स असतात. एका मुलाचं 1-1.5 तासाचं शेड्यूल असतं आमच्याकडे आणि मग त्याच्यामध्ये त्याची काय थेरपी ठरलेल्या आहेत, त्याचं काय डायग्नोस आहे, काय सेन्सरी प्रॉब्लेम्स आहेत, बिहेवियरल प्रॉब्लेम्स आहेत, कॉग्निटिव्ह ॲबिलिटी कशी आहे, त्याची लँग्वेज डेव्हलपमेंट कशी आहे, तो सिंगल वर्ड बोलतो का, मग त्याला वाक्यात शिकवावं लागेल, त्याला कॉम्प्रेन्शन शिकवावं लागेल, मग त्याचं नॅरेशन कसं आहे, मग तो रिस्पॉन्स कसे करतो आहे, हे सगळं बघावं लागतं. काही वेळेला मुलं सोशल नसतात की त्यांना कुठे कार्यक्रमात नेलं का अँझायटी दाखवतात, मग त्या सोशल स्किलवर काम करावं लागतं. मग ग्रुप थेरपी असते, म्हणजे गार्डनला नेतो आम्ही, मग मुलं सगळे एकत्र मस्त पोएम्स म्हणतील, मग आनंदाने सगळे खेळतील, हातात हात धरतील, एकमेकांचा हात पकडायची पण त्यांची मानसिकता नसते. मग हे सगळं आमचे एक एक कार्यक्रम चाललेले असतात. त्यानंतर सगळे फेस्टिवल्स जे आहेत ना ते आम्ही प्रयासला साजरे करतो, अगदी सगळे. मग त्याच्यात पण मुलांमध्ये काय होतं, खूप बदल होतात की सोशल स्किल वाढतात, त्यांना कळतं की आपण कसं करायचं आहे. जसं दिवाळी आहे, काही मुलांना ऑडिटरी प्रॉब्लेम असतात, ऑडिटरी अवॉइडिंग बिहेवियर असतं, मग ते मुलं मोठं फटाक्याचा आवाज आला, ड्रिल मशीनचा आवाज आला का रडतात, एन्झायटी असते ब्रेनला, मग त्या मुलांना हातात धरून आपण फटाके फोडायला करणार, ते आवाज त्यांना ऐकवणार, मग ते आनंददायी करतो आपण त्यांचा प्रवास की जेणेकरून त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट दिसायला लागेल. आणि वरती जे शेड्यूल असतं तर बरेचदा काय होतं, थेरपिस्टला मुलं बोचकतात, चावतात, खूप सारे डोकं उपटून घेतात, आरडाओरडा करतात. मग अशा मुलांना पण एक सांभाळून घ्यावं लागतं, कारण स्पेशल चाइल्डशी लॉट्स ऑफ पेशन्स आवश्यक आहे की त्या मुलाला समजून घेऊन त्याला पुढे न्यायचं आहे आपल्याला. तर मग हे सगळे जे थेरपिस्ट आहेत आमच्याकडे प्रयासची टीम, ती एकदम परफेक्ट टीम आहे आणि खूप चांगलं काम करतात. सकाळपासून अगदी न थकता संध्याकाळपर्यंत त्यांचं काम चाललेलं असतं आणि एकही दिवस प्रयासला सुट्टी नसते. फक्त 2 नॅशनल हॉलिडेज आम्ही घेतो, बाकी संडे टू सॅटरडे कंटिन्यू सेशन्स आहेत आणि एकही दिवस आपण सुट्टी देत नाही आणि घेत पण नाही. आणि मम्मी लोक पण खूप छान सपोर्ट करतात, त्याही माहेरी जात नाहीत, मुलाला कंटिन्यू आणतात आणि रिझल्ट त्यांना दिसत असतात. कारण शेवटी कसं असतं की जे अपंग मुलं आहे ना ते आईचं असतं घरात, तिलाच बघावं लागतं ते, आणि आईचा संघर्ष खूप मोठा असतो, ती सतत धावत असते, म्हणजे तिचं डेली रुटीन ती सांभाळते आणि त्याच्यासोबत त्या मुलाचं पण जे आम्ही प्लॅन दिलाय ना की नाही तुला 2 तास बसायचं आहे घरी, पण याला हे शिकवायचं आहे, असं असं कर, असं बोल, अगदी पोळ्या लाटताना पण तू शिकवू शकतेस, अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना दिलेल्या असतात आणि मग त्यांना ते सगळं फॉलो करायचं असतं आणि तेव्हाच ते मूल एक 2-3 वर्षामध्ये व्यवस्थित पुढे जातं आणि एक स्पेसिफिक जो रिझल्ट असतो तो आम्हाला मिळत असतो. प्रश्नच नाही. खरं तर यासाठी आपलं देखील मार्गदर्शन आणि आपण ज्या पद्धतीने सगळं स्टाफला अटेंड करत असतात किंवा त्यांना जे सपोर्ट करत असतात त्याची फलश्रुती म्हणून जर बघायला गेलं तर हा रिझल्ट तुम्हाला मिळत असतो. नाशिकमधनच आपल्याकडे मुलं येतात किंवा अजून आपल्याला पूर्ण हे कसं पूर्ण म्हणजे भारताच्या बाहेरची पण मुलं माझ्याकडे येऊन चांगली झालेली आहेत. म्हणजे मला बऱ्याचदा काय होतं, आजकाल सोशल मीडियाचं खूप हे आहे की फेसबुकला आमच्या सक्सेस स्टोरीज जातात, इन्स्टाला जातात, नंतर गुगलला पण आमचे बिझनेस अकाउंट आहेत तर त्याच्यावर आम्ही पोस्ट करत असतो, व्हिडिओज पोस्ट करत असतो की ह्या मुलांना कसं शिकवलं पाहिजे. मग बाहेर जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत किंवा भारताच्या बाहेरचे आहेत ते पण व्हॉट्सअप स्टेटस बघत असतात. तर म्हणजे एक प्रसंग सांगते की व्हॉट्सअप स्टेटस बघितला, ती आई जी आहे ती तिकडे राहते गोवा सावंतवाडीकडे आणि तिने स्टेटस बघून फक्त घरी सुरुवात केली की मॅडम कडे असं घेतलं जातं का, मग आपण घरी घेऊया, आपल्याला तिकडं नाही जायला जमत आहे नाशिकला. आणि त्या मुलामध्ये ट्रिमेंडस बदल झाले. तिने मला व्हिडिओ पोस्ट केले की मॅडम हा आधी असा होता आणि आता असं करतोय. म्हणजे फक्त स्टेटस बघून तिने तिच्या मुलामध्ये डेव्हलपमेंट करून आली. आणि एक मुलगी आमच्याकडे आली होती, फातिमा, ती कुवेतहून आली होती. तर कुवेतलाहून आली तर त्यावेळेला तिचे पूर्ण पायाचे हे झालेले होते, बेंट होते तिचे, तिला चालायला प्रॉब्लेम होता, बॉडी बॅलन्स व्यवस्थित नव्हतं, स्पीच मध्ये प्रॉपर नव्हतं तिचं, कॉम्प्रेन्शन वगैरे, आणि रिडिंग रायटिंगचे पण इश्यू होते. तर तिच्यावर आम्ही काम केलंय 2-3 वर्ष. तर आता तिचे पाय व्यवस्थित आहेत, ती इथे MS कोठारीला आहे. तिथे थेरपिस्टने सांगितलं की मॅडमकडे तुम्ही जाऊन बघा, नाशिकमध्ये महाराष्ट्रात जात आहात तर.
आणि ते आले आणि त्यांना इतक्या ट्रिमेंडस एका महिन्यात बदल जाणवले की त्यांनी निर्णय घेतला की आपण इथेच राहू आणि 2-3 वर्ष तिच्यामध्ये सगळं करून घेऊ. ते तिच्यामध्ये खूप चांगले बदल झाले. त्याच्यानंतर लंडनहून एक मुलगी माझ्याकडे आली होती, गार्गी म्हणून. तर तिचं पण कसं होतं की तिच्या आई माहेरी आली आणि शेजारचा मुलगा बघितला की अरे हा किती बदलला आहे, याला ऑटिझम आहे आणि तरी हा शाळेत जातो, बोलतो, पूर्ण वाक्यात बोलतो आणि आय कॉन्टॅक्ट किती छान झालाय. 2 वर्षापूर्वी तर हा खूपच मुलगा मागे होता. आणि मग ती मला भेटल्यानंतर तिने निर्णय घेतला की आपण इथेच राहू आणि 3 वर्ष तिची थेरपी केली. आज ती बोलते, श्लोक इंटरनॅशनलला आहे, ती शाळेमध्ये आहे, नॉर्मल स्कूलला, आणि अतिशय तिच्यामध्ये प्रगती आहे. आणि तिकडे कसं असतं परदेशात की ते प्लॅन देऊन टाकतात घरी आणि आई वडिलांना सांगतात तुम्ही आता असं घ्या आणि फॉलोअप असतो त्यांच्याकडे. आपल्याकडे कसं आहे, आपण 1 to 1 आपण स्वतः टेक्निकली करून घेतो आणि आई वडिलांना काही गोष्टी फक्त एन्व्हायरमेंटमध्ये कशा केल्या जातील हे सांगत असतो. मग आमच्याकडे थेरपिस्ट जे स्वतः करून घेतात सगळं, त्याच्याने आम्हाला रिझल्ट जास्त चांगले मिळतात. तसं एक भारतातून पूर्ण ऑल ओव्हर इंडियातून चांगला रिस्पॉन्स असतो. आणि काही जे महाराष्ट्रातले आहेत ना, मग ते नाशिकला आजूबाजूला घरं घेतली आहे आणि ते राहतात इथे 1 वर्ष 2 वर्ष आणि प्रयासला चांगले रिझल्ट घेऊन जातात. नक्कीच. खरं तरी आपल्यासाठी पावती असते, ती समाधानाची पावती असते, आपल्या कार्याची पावती असते. हे सगळं करत असताना आपण मॅक्झिमम वेळ या कामासाठी देत असतो आणि याच्यासाठी सर्वात महत्वाचा जो सपोर्ट असतो तो आपल्या परिवाराचा असतो. तर त्यांच्या योगदानाशिवाय जर बघायला गेलं तर हे शक्यच होत नाही. तर कशा पद्धतीने त्यांचा सपोर्ट आहे आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल? माझ्या परिवारात माझी 2 मुलं, सासूबाई, जॉईंट फॅमिली आहे आणि माझा नवरा. म्हणजे त्यांचं सहकार्य तर अगदी लग्न झालं तेव्हा माझं BA झालं होतं, फक्त मी ग्रॅज्युएट होती. आणि त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोफेशनल डिप्लोमा केला, स्पेशल एज्युकेशन मधून BEd केलं आणि MAd इन स्पेशल एज्युकेशन केलं दिल्ली युनिव्हर्सिटीतनं. तर आधीपासून त्यांचं खूप मोठी साथ आहे मला. आणि प्रयास उभं राहण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे ते माझ्या मिस्टरांचा आहे की त्यांनी तुला असं करायचंय का, म्हणजे आपण गरीब मुलांना पण बरेचसे आपल्याकडे मुलं येतात ना की त्यांचं आपण काहीच घेत नाही, अगदी सामाजिक देणं लागतो आपण या ह्याच्याने. आपण प्रत्येक आपल्याकडे आलेल्या प्रत्येक मुलाला आपण ट्रीटमेंट दिली पाहिजे, हे आधीपासूनचं एक आमचं ठरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांची साथ खूप मोलाची असते की ठीक आहे आपल्याला हे असं घ्यायचंय का, मग हे करायचं आहे का. मग त्याच्यासाठी एक आर्थिक जे असतं ना की आर्थिक पाठबळ पण जे असतं किंवा बाकीचं जे भावनात्मक मानसिक ते सगळं सहकार्य मला त्यांच्याकडनं मिळत असतं. आणि माझी 2ही मुलं जी आहेत ती खूप समजदार आहेत. त्यांनी म्हणजे मी एवढं 10, 11, 12 तास काम करू शकतो, मानसिक ते सगळं सहकार्य मला त्यांच्याकडनं मिळत असतं. आणि माझी 2ही मुलं जी आहेत ती खूप समजदार आहेत. त्यांनी म्हणजे मी एवढं 10, 11, 12 तास काम करू शकते तर ते त्यांच्या सपोर्टमुळेच करू शकते. की आधी जेव्हा 16 वर्षापूर्वी काम सुरू केलं त्यावेळेला तर ते खूप लहान होते, पण ते त्यांचा होमवर्क ते करणार आणि त्यांच्या जबाबदाऱ्या ते घेणार आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज पण त्यांच्या खूप साऱ्या असायच्या, पण त्या पण ते स्वतः बऱ्यापैकी सांभाळून घ्यायचे. माझी जिथे त्यांना मदत लागली तिथे मी केली. पण जे असतं ना एक मॉरल सपोर्ट जो असतो ना आईला मिळणारा तो माझ्या मुलांकडनं मला खूप मिळाला. आणि माझ्या सासूबाईंनी आधीपासूनच, माझ्या आजी सासूबाई आणि सासूबाई दोघींनी पण आधीपासून जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली. आणि बाकीचं मग कौटुंबिक जे आहे ते स्वास्थ्य खूप छान आहे आणि म्हणून मी इकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करून चांगलं काम करू शकते. खरं तर त्यांनाही एकदा खरं बघायला गेलं तर धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण ते योगदान खूप महत्वाचं असतं आपल्याला आणि तरच आपल्याला कुठेतरी प्रेरणा ही ऊर्जा आपल्याला काम करण्यासाठी मिळत असते. साहजिक आपण काम करत असतो आणि हे काम करत असताना समाजाचं लक्ष आपल्याकडे असतं आणि हा सगळा अभ्यास बघता, लेखाजोखा बघता पुरस्कारांनी देखील आपल्याला बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. पुरस्कार एखाद्या मुलाने मुरमुरा खाल्ला की स्वतःहून त्याने ते तोंडात घातला पदार्थ, आणि एखाद्या बाळाने त्या आईला आई म्हटल्यानंतर तिच्या डोळ्यातनं येणारे आनंदाश्रू, आणि मग ती जेव्हा येऊन सांगते ना मला की मॅडम आज याने स्वतःहून खाल्ला हा, मॅडम आज मला आई म्हटला हा, तर हा खूप मोठा पुरस्कार असतो माझ्यासाठी. आणि हे असे पुरस्कार मला रोजच आईकडून, वडिलांकडनं, त्या पॅरेंट्सकडनं मिळत असतात की मॅडम आज याने असं केलं हा,
आता तो असं करतोय किंवा आता लक्ष देतोय, आता शाळेत बसतोय, त्याला आता येतंय. तर आणि त्याच्यासोबत एक समाजातून आपल्याला मिळणारं जे आहे कौतुक, तर तेही खूप सारं आहे. देशदूतचा कर्मयोगिनी पुरस्कारासाठी नॉमिनेशन झालं होतं. 100 नंतर 104 जिओ दिल से, तो नॅशनल लेवलचा होता. नारी शक्ती को प्रणाम हाही नॅशनल लेवलचा पुरस्कार आहे. त्यानंतर महावीर इंटरनॅशनलचा आदर्श शिक्षक पुरस्कार, अस्तित्व फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार, असे अनेक पुरस्कार आहेत. आणि खूप साऱ्या लोकांनी ह्या कामामध्ये मला उत्साह मिळावा तर म्हणून काही पोएम्स लिहिल्या आहेत. नंतर एक आजोबा आहेत, त्यांनी प्रयासवर एक कविता लिहिली आहे की प्रयास कसा आहे आणि त्यांच्या नातीला त्यांनी कसं हे केलं. आणि आज ती नात जी आहे की जिला त्यांच्या मुलीचे सासरचे म्हणायचे की ही मतिमंद आहे, ही अशीच राहणार आहे, पण त्या आजोबाजीने म्हणजे त्या मुलीच्या आईच्या आई वडिलांनी तिच्यावर खूप मेहनत केली आणि आज ती मुलगी 7वीत आहे. तर त्या आजोबांनी, ते रिटायर्ड मुख्याध्यापक आहे, तर त्यांनी कविता लिहिली. तर हे असे अनेक पुरस्कार असतात की जे आपल्याला प्रेरणा देत असतात, उत्साह देत असतात चांगलं काम करण्याचं. नक्कीच. खरं तर पुरस्कार मिळाले की एक आपली जबाबदारी देखील वाढत असते, परंतु या ठिकाणी जबाबदारी ऑलरेडी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि ते अविरतपणे जर बघायला गेलं तर पार पडतात. काय होतं की हे काम समाजापर्यंत पोहोचलेलंच आहे, तरी देखील आपण अजून लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून काही शिबिरांचं वगैरे आयोजन करत असतो. हो, आम्ही शिबिरं घेत असतो की प्रयासला पण असतात आमचे. आणि त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचसे जे खेड्यापाड्यावरची लोक आहेत तर त्यांना अजून पण ऑटिझम काय आहे, ADHD काय आहे, अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर काय आहे, हे काही माहीत नसतं. किंवा ह्या मुलांसाठी काही उपचार आहेत आणि थेरपीने उपचार केले जातात आणि ही मुलं सामान्य होऊ शकतात किंवा त्यांचा जो त्रास आहे तो कमी होऊ शकतो. सेरेब्रल पाल्सीचं मूल आहे तर त्याला जर प्रॉपर फिजिओथेरपी सेशन्स मिळाले तर ते मूल चालू शकतं, त्याच्यामध्ये आपल्याला प्रगती करता येऊ शकते. हे त्या लोकांना माहीत नसतं. म्हणून मग आम्ही काय करतो, असं वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पण घेत असतो शिबिरं. मध्यंतरी आम्ही जव्हारला आदिवासी भागातली जी मुलं आहेत त्यांना तर अगदी मॅनेजमेंट काही माहीत नसतं की मुलाला कसं सांभाळायचं काय, तर तिथे पण आम्ही मार्गदर्शन करत असतो, आमची टीम जात असते. आणि प्रयासला पण शिबिरं असतात आणि ते फ्री शिबिर असतं. त्याच्यामध्ये मग आपण पालकांना मुलांचं काय डायग्नोस आहे, कसं उपचार केले जातील ते पण आपण मार्गदर्शन करत असतो. त्यानंतर पॅरेंट्स वर्कशॉप आपण ठेवत असतो की जे कायम फ्री असतात. आणि ते पॅरेंट्स वर्कशॉपमध्ये त्या मुलांना पण कसं सांभाळणार, कोणती थेरपी कशी दिली जाते, कसं काम केलं जातं, हे आई वडिलांचं प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि प्रयासमध्ये आहे ना, तर मदर इज अ को थेरपिस्ट हिअर. आपण आईला पण मुलाबरोबर ट्रेनिंग देतो की घरी कसं सांभाळायचं. कारण आमच्याकडे मूल येईल पण नंतर घरी गेल्यावर आईला पण कळलं पाहिजे की कसं सांभाळायचं, काय घ्यायचंय, कसं हँडल करायचं आहे. आणि म्हणून मग आईचं ट्रेनिंग पण खूप महत्वाचं असतं. तर पॅरेंट्स वर्कशॉप्स असतात, शिबिर असतात आणि ते आपण अगदी फ्री ऑफ कॉस्ट देतो. आणि कोरोनाच्या काळात तर आम्ही सगळे ऑनलाईन सेशन्स घेतले, 1 रुपया पण पालकांकडनं घेतला नाही. आणि कारण मुलं घरात होती कोंडलेली आणि सामान्य मुलांचं ठीक आहे, पण मग हे जे स्पेशल चाइल्ड आहे त्यांचे प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढून जातात त्यांना थेरपी नाही मिळाली तर त्या पिरियडमध्ये आम्ही ऑनलाईन सेशन्स घेतले, फ्री ऑफ कॉस्ट घेतले आणि पालकांचा पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आणि त्या एवढ्या कठीण काळातनं पण मुलं नंतर पुढे गेली आणि व्यवस्थित त्यांची डेव्हलपमेंट झाली, हे महत्वाचं आहे. येस येस, नक्कीच. आता येणार शेवटच्या प्रश्नाकडे. खरं तर आमचा उद्देश असा असतो, मी उद्योजक या क्षेत्रामध्ये आपल्यासारख्या कर्तृत्ववान महिलांचा जो काही प्रवास जाणून घेण्याचं कारण की बऱ्याचशा महिला आहेत की आता खचलेल्या आहेत मानसिकदृष्ट्या. एखादी घटना काहीतरी आयुष्यात घडलेली आहे किंवा नैराश्यता आलेली आहे आणि तो विचार करता टोकाचं पाऊल उचललं जात आहे. मग असणारं उत्तम आयुष्य असेल किंवा आपल्याकडे जे तुमच्याकडे जी काम करण्याची एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ती त्यांच्याकडे देखील आहे, परंतु खचलेल्या आहेत आणि नको ते टोकाचं पाऊल उचललं जातं आणि आयुष्याचा ऱ्हास केला जातो. तर आपण या माध्यमातून महिलांसाठी, मुलींसाठी, तरुणींसाठी काय आव्हान कराल, काय संदेश द्याल? जीवन हे खूप सुंदर आहे आणि आपण जेव्हा स्वतःचा विचार करतो आणि स्वतःच्या जी पण मानसिकता आहे किंवा नैराश्य आहे त्याच्यात गुरफटत जातो, तर त्यावेळेला काय होतं, जग जे आहे ना ते छोटं होतं, खचलेलं आहे आणि नको ते टोकाचं पाऊल उचललं जातं आणि आयुष्याचा ऱ्हास केला जातो.
तर आपण या माध्यमातून महिलांसाठी, मुलींसाठी, तरुणींसाठी काय आव्हान कराल, काय संदेश द्याल? जीवन हे खूप सुंदर आहे आणि आपण जेव्हा स्वतःचा विचार करतो आणि स्वतःच्या जी पण मानसिकता आहे किंवा नैराश्य आहे त्याच्यात गुरफटत जातो, तर त्यावेळेला काय होतं, जग जे आहे ना ते छोटं होतं आणि मग त्यातनं आपण असे चुकीचे निर्णय घेऊ शकतो. पण जर तुम्ही डोळे उघडे करून समाजाकडे बघितलं तर समाजाचं आपल्यावर ऋण असतं, समाजाचं पण आपण देणं लागतो. तर समाजासाठी आपण काही करू शकतो का? आणि मी तर असं म्हणेन की ही जी तरुण पिढी आहे किंवा महिला आहे की ज्या थोड्या थोड्या कारणांनी निराशेच्या याच्यात जातात आणि स्वतःचं जीवाचं किंवा आत्महत्येचा पर्याय ते निवडत असतात, तर त्यांनी खरं तर जे NGO असतात की वृद्धाश्रम आहेत किंवा मग एखाद्या अंध शाळा आहे, मेंटली रिटायर्ड मुलांची शाळा आहे, प्रयास आमचं सगळ्या डिसॅबिलिटी डिसऑर्डरवर काम करणारे NGO आहे, तर अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात आणि बघितलं की खरं दुःख काय असतं, तर तुम्हाला जाणवेल की खरं दुःख काय आहे आणि आपण जे धरून बसलोय ना, तर हे दुःख नाहीये, तर याच्यावर पण सोल्युशन आहे आणि आपण खूप चांगलं आपल्या आयुष्यामध्ये करू शकतोय. तर अशा लोकांसाठी की ज्यांना एन्झायटी येते, डिप्रेशन येतं किंवा आपलं स्वतःचंच दुःख खूप मोठं आहे आणि मला असं करायचंय असं विचारी मनात आला, तर तुम्ही आमच्याकडे या, आमच्याकडे एक 8 दिवस व्हॉलेंटिअर करा आणि मग तुम्हाला कळेल की दुःख काय असतं आणि त्याच्यावर मात कशी करायची असते. म्हणजे जगामध्ये असं आहे की ह्या महिलांनी जर त्यांचं स्वतःची मानसिकता वाढवली आणि मी पण करू शकते आणि मला हे करायचंय अशी जिद्द ठेवली, तर नक्कीच हे असे जे चुकीचे पर्याय आहेत तर त्या उचलणार नाही. आणि त्यांना कधीही आमची गरज असेल तर मी नक्की सांगते की माझ्याकडे 6-7 आमच्याकडे काउन्सिलर्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, तर तुम्ही नक्की या, आम्ही तुमचे फ्री काउन्सिलिंग सेशन करू आणि तुम्ही असं टोकाचं पाऊल उचलणार नाही याची गॅरंटी मी देते. कारण संवाद साधल्याशिवाय आपल्या मनातलं जे आहे ते नैराश्य आपण काढू शकणार नाही. तर तोही मदतीचा हात प्रयास कडून त्यांना नक्कीच मिळेल याची मी ग्वाही देते. जाता जाता प्रेक्षकांसाठी आपलं, कारण काय एकदा प्रयास नाव आणि ही सगळी माहिती आणि सगळ्या गोष्टी एकदा कानावर आल्यात, बघितल्या की साहजिक की त्यांनाही, पालकांना देखील इथे कनेक्ट व्हावं असं वाटेल, मुलांना इथे आणता येईल. म्हणून संपर्क क्रमांक आणि आपला पत्ता. प्रयास लर्निंग अँड थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन नाशिकचा जो नंबर आहे तो आहे 9860268223 आणि दुसरा एक नंबर आहे 9890682682. ह्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि ॲड्रेस आहे प्रयास लर्निंग सेंटर 11D दिव्या रो हाऊस, गायकवाड नगर, महामार्ग बसस्टँडच्या मागे, मुंबई नाका, नाशिक. आमच्या फेसबुक पेजला पण तुम्ही व्हिजिट करू शकता. त्याच्यावर पण आमच्या बऱ्याचशा सक्सेस स्टोरीज आणि व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहेत. यूट्यूबला चॅनल पण आहे, त्याच्यामध्ये पण पालकांसाठी या मुलांना कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात त्या दिलेल्या असतात. आणि इन्स्टाला पण आम्ही आहोत, तर नक्कीच तुम्ही आमच्या सोशल साईटवर पण व्हिजिट करू शकता. थँक्यू सो मच मॅम. तर या होत्या सौ रोहिणी वाघ मॅम. खरं तर प्रयास म्हणजेच प्रवास, एक कुठेतरी कोशिश असते आपली की आपण कुठेतरी उभं राहावं, आपल्या मुलांना आपण उभं करावं. खरं तर बघायला गेलं समाजामध्ये आज आपल्याच घरामध्ये आपल्याच मुलांना आपण उभं करू शकत नाही किंवा त्यांना सांभाळू शकत नाही. परंतु प्रयासचं काम जर बघायला गेलं तर ह्या अनोळखी म्हणजे काही संबंध नसताना जर बघायला गेलं तर त्या मुलांना ते समजत नाही, बोलता येत नाही, काही शिकण्याची जिद्द आहे, अशा मुलांना सांभाळणं आणि त्यांना उभं करणं हे फार मोठं काम आहे. खूप शुभेच्छा तुम्हाला. पुढे देखील असंच काम तुमच्याकडनं अविरतपणे घडत राहो आणि नक्कीच तुम्ही देखील आमच्या बरोबर असे संवाद साधत राहो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. इथे थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत आपण बघत राहा स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक. धन्यवाद. राम बांबरे. मुलगा माझा 5 वर्षाचा आहे, रियांश. मॅडमांकडे यायला मला आठवडा झाला. रिझल्ट चांगलं भेटतंय आणि आधी तो म्हणजे आय कॉन्टॅक्ट बिलकुल नव्हता त्याचा, आता आहे आणि मागे मागे बोलायचा प्रयत्न करतोय. पुढे असाच प्रतिसाद द्यावा त्याने आणि मॅडमांनी पण घ्यावा हीच अपेक्षा आहे. प्रतीक्षा देवानंद तुळवे. मी
3-4 महिने झाले इथे आले मॅडमकडे प्रयास ठीक आहे, बोला 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 बोला. प्रयासमध्ये तर खूप इम्प्रूव्हमेंट वाटली मला माझ्या मुलामध्ये. कारण की तो जेव्हा आला होता माझ्याकडे लक्ष देत नव्हता, मग मी असंही बोलत नव्हता, तो काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. पण जसं इथं आला तसं ते माझ्याकडे ओळखीन असं मम्मा म्हणून बघतो, त्याच्यात खूप म्हणजे ऐकतो, बस म्हटलं की बसतो, उठ म्हटलं की उठतो आणि खूप अंडरस्टँडिंग आली त्याच्यामध्ये आणि मला खूप छान इम्प्रूव्हमेंट भेटला आहे प्रयास रनिंग स्कूलमध्ये. किती वर्षाचा आहे तो 3.5 वर्षाचा आहे आता आणि खूप त्याच्यात इम्प्रूव्हमेंट आहे. मला खूप आनंद वाटतो जसं त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तो माझा ऐकतो वगैरे त्याच्यामध्ये. ठीक. पूजा लक्ष्मण मेंढे. माझी मुलगी 6 वर्षाची कंप्लीट आहे. तिचं नाव स्वराली आहे. मी इथे प्रयासमध्ये मला 1 ते 1.5 महिना झालेला आहे. आधी तिचा आय कॉन्टॅक्ट खूप कमी प्रमाणात होता, आता ती ऐकते, थोड्याफार बोलण्याचा प्रयत्न पण करते, छोटे छोटे शब्द बोलते आणि बरंचसं असं मला तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसलं आहे आणि पुढे पण अशीच अपेक्षा राहावी की बरंच आणखी तिच्याकडून मला भरपूर काही करून घ्यायचं आहे. मी पण घरी खूप काही तिची मेहनत घेते, करते, ती पण थोडंफार आता करते. प्रकाश खाडे. मी इथे नाशिकमध्ये राहते. माझी मुलगी 8 वर्षाची आहे, पण मग तिला शाळेत टाकायला खूप प्रॉब्लेम येत होते, शाळेत घेत नव्हते. मग तिथल्या मॅडमनी पाठवलं, मॅडमचा ॲड्रेस दिला, त्यांना फोन केला, सांगितलं तुम्ही जा इथं, तिला म्हणजे जास्त इम्प्रूव्हमेंट होईल. आणि त्या आलो तर मॅडमने पण चांगला प्रतिसाद दिला, आलं की तिला अटेंड केलं आणि मग आता तर तिच्यात खूप इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे पहिली कशी चिडचिड करायची, आता अजिबात चिडचिड करत नाही, काय नाही, शांत असते, स्कूलला पण बसते, व्यवस्थित असते. आता जी आई आहे, माझी मुलगी 5 वर्षाची आहे आणि तिला ऑटिझम सांगितलेलं आहे. तर प्रयास थेरपी सेंटरला येऊन मला 4 महिने पूर्ण होत आहे आणि खूप फरक जाणवत आहे त्याच्यामध्ये. ती पूर्वी काहीच बोलायची नाही, पण आता छान बऱ्यापैकी बोलत आहे आणि खूप छान वाटते. मी प्रांजलची आई आहे. माझी मुलगी 5 वर्षाची आहे आणि तिला ऑटिझम सांगितलेलं आहे. प्रयास थेरपी सेंटरला येऊन आता 4 महिने कंप्लीट होत आहे. तर खूप छान फरक दिसतो तिच्यामध्ये. तर एकही शब्द बोलत नव्हते, आता ती 1-2 वाक्यात बोलायला लागली आहे. हॅलो, मी मथुरा चटार. माझा मुलगा ऑटिझम आहे, तो 9 वर्षाचा आहे आणि बाहेर खूप प्रयत्न केले, त्याच्यासाठी खूप फिरलो, पण आम्हाला काही त्याच्यामध्ये फरक जाणवला नाही. मग आम्ही प्रयासमध्ये आलो, तिथे आम्हाला 6 महिने झाले आलेलो. तिथे आम्हाला आमचा चांगला इम्प्रूव्हमेंट आहे. माझा मुलगामध्ये फार फरक जाणवतो मला. तो माझा आता ऐकायला लागला आहे, ॲक्टिव्हिटी करतो, परत पझल वगैरे सगळं व्यवस्थित जोडतो, ऐकतो, माझ्या मागे बोलण्याचा प्रयत्न करतो. 6 महिने झाले तसे मी थेरपी करत आहे, त्यामध्ये मला खूप फरक जाणवतो आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे सह सुरेश चव्हाण, नाशिक.